जय हिंद मित्रांनो, मी खाटिक सर. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता संख्याज्ञान या प्रकरणातील जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या या संख्यांच्या प्रकाराला बघणार आहोत आणि त्याच्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर्स म्हणतो. ट्विन म्हणजे जुडवा म्हणतो आपण त्याला, है ना. ठीक आहे. तर इथं जोडमूळ संख्या याचा अर्थ, याला मराठीमध्ये अजून एक शब्द आहे, जुडवा अभाज्य संख्या पण म्हणतात काही वेळेला, किंवा हिंदीमध्ये पण याला जुळवा अभाज्य संख्या म्हणतात, आणि मराठीमध्ये जोडमूळ संख्या असा शब्द जास्त प्रमाणावर प्रचलित आहे. तर जवळच्या दोन मूळ संख्यांमध्ये जर दोन अंकांचा फरक असेल, लक्षात घ्या, जवळच्या दोन मूळ संख्यांमध्ये जर दोन अंकांचा फरक असेल तर त्या संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. म्हणजे जोडमूळ संख्या अशा संख्या असतात का त्या दोघही मूळ संख्या असतात, मात्र त्या लगतच्या मूळ संख्यांमध्ये दोन अंकांचा फरक असेल तर त्यांना आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतो. आणि ह्या जोडमूळ संख्या ज्या असतात त्या नेहमी जोडीने येत असतात, म्हणजे एकट्याने ती संख्या येत नाही कधी. आणि अशा पद्धतीने बघा, जर आपण मूळ संख्यांची संकल्पना जर का आपण क्लिअर केलेली असेल तर आपल्याला जोडमूळ संख्यांमध्ये फक्त एकच मुद्दा या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायचा आहे का, जोडमूळ संख्या ज्या असतात त्या नेहमी जोडीने येत असतात. मग आता अशा किती जोडमूळ संख्या आहेत का त्या 1 ते 100 मध्ये येतील, तर 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या आपण खाली दिलेल्या आहेत. जसं त्याच्यामध्ये 3 आणि 5 असणार आहे. आता 3 आणि 5 ही पहिली जोडी असणार. मग आता 3 आणि 5 दोघेही मूळ संख्या आहेत, आणि या मूळ संख्या असूनही याच्यातला जो अंतर आहे तो कितीच्या आहे, 2च्या अंतर आहे. म्हणजे जसं 3 अधिक 2 केले तर आपण तर 5 येतोय, बरोबर. दोघेही मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांच्या जवळच्या मूळ संख्यांमध्ये जो फरक असेल ना तो 2च्या पाहिजे. मग आता अजून एक जोडी कोणती येते, तर ती जोडी येणार आहे 5 आणि त्याच्यानंतर 7ची. तुम्ही म्हणता सर इथं तर 5 घेतलेले, पण 5ची जोडी दोन गोष्टींशी बसते, दोन संख्यांशी बसते. एक 3शी, 3 आणि 5, आणि 5ची जोडी 5 आणि 7 याच्याशी पण जमते. म्हणजे जोडमूळ संख्यांची ही एक जोडी आली, म्हणजे ही एक स्वतंत्र जोडी आलेली आहे, ही एक स्वतंत्र जोडी आली. म्हणजे पहिली जोडी ही दुसरी जोडी, 5 अधिक 2 7, आणि दोघे मूळ संख्या आहेत. दोघं संख्या मूळ संख्या पाहिजेत आणि त्याच्यातील अंतर जे असेल ते 2 अंकांच्या पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी संख्या जोडी बघूया आपण, 11 आणि 23. 11 आणि 23 या दोघेही जे आहेत, सॉरी 11 आणि 13, तिसऱ्या क्रमांकाची जोडमूळ संख्याची जोडी आहे 11 आणि 13. मग आता 11 आणि 13 दोघेही मूळ संख्या आहेत आणि त्याच्यातला जो फरक आहे तो 2 अंकांचा आहे. त्याच्यानंतर चौथी जोडी असणार आहे ती म्हणजे 17 आणि 19. 17 आणि 19. आता या दोघेही मूळ संख्या आहेत आणि दोघं मूळ संख्या असून त्या दोघांमधील अंतर जे आहे ना ते 2 अंकांचे. जसं 17 आणि 2 जर आपण केलं तर किती होत आहेत, 19 होतात. 17 अधिक 2, बरोबर. तर ही आली तुमची जोडमूळ संख्यांची जोडी. त्याच्यानंतर अजून 4 जोड्या येतात. त्याच्यामध्ये बघा 29 आणि 31 ही 5व्या नंबरची जोडी घेऊया आपण. 29 आणि 31, बरोबर. तर या दोघेही मूळ संख्या आहेत आणि याच्यातील जे अंतर आहे ते 2 अंकांचे, म्हणजे 29 अधिक 2 31 केला. त्याच्यानंतर 6व्या नंबरची जोडी 41 आणि 43. 41 आणि 43. मग 41 आणि 43 या दोघेही मूळ संख्या आहेत आणि शिवाय या दोघांमधील अंतर जे ते 2चे अंतर आहे. म्हणजे जसं 41 आणि 2 जर आपण केलं तर 43 होत आहेत. त्याच पद्धतीने 59 आणि 61 ही एक जोडी आपल्याला भेटते, 59 आणि 61. मग आता याच्यातील जे अंतर हे दोघेही मूळ संख्या आहेत आणि या दोघं मूळ संख्यांमधील अंतर जे असणार आहे ते 2चे, म्हणजे 59 प्लस 2 61. त्याच्यानंतर 71 आणि 73, 71 आणि 73. मग आता 71 अधिक 2 जर का आपण केलं तर किती होत आहेत, 73 होत आहेत. म्हणजे ही सुद्धा मूळ संख्यांची जोडी आहे आणि त्याच्यातील अंतर 2 अंकांचे. म्हणजे अशा मूळ संख्या, अशा 2 मूळ संख्या ज्या लागोपाठच्या आहेत, लागोपाठच्या याच्या अर्थ काय, त्याच्यातील अंतर जे आहे ते 2 अंकांचे. जर जवळच्या मूळ संख्यांमधील अंतर जर का 2 अंकांचे असणार आहे तर त्या संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. त्याला जे आपण इंग्रजीमध्ये ट्विन प्राईम नंबर्स म्हणतो. मग आता याच्यावर मॅक्झिमम जे क्वेश्चन आलेले आहेत ना, तर हाच क्वेश्चन आपल्याला मॅक्झिमम विचारला जातो की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या येतात. तर एकूण किती जोड्या येतात, 8 जोड्या येतात. हे आपण या ठिकाणी विसरायला नको. त्याशिवाय मग आता एका वेळेला काय म्हणतील ते, का खालीलपैकी कोणते जोडी ही जोडमूळ संख्यांची नाहीये. मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे 1 to 100 मध्ये येतील. एका वेळेला अपवाद पण होऊ शकतो, 100च्या वर पण ते एका वेळेला विचारू शकतात. फोकस जो असेल तो 1 ते 100 पर्यंत असणार आहे. मग आता बघा, आपण हे जोडे लक्षात घ्या. 3 आणि 5 ची पहिली जोडी आहे, त्याच्यानंतर 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19,
29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61 आणि 71 आणि 73 अशा पद्धतीने 8 जोड्या आपल्या या ठिकाणी येत असतात. ठीक आहे. तर याच्यावर सुद्धा विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि सिंपल आहे. इथे एक लक्षात घ्या, ट्विन प्राईम नंबर याला आपण म्हणतो, जसं आपण इथे एक चित्रामध्ये ट्विन घेतलेले आहेत दोन. बरोबर. तर याच्यावर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे का जोडमूळ संख्या जोडीने येत असतात त्याला आपण जुडवा अभाज्य संख्या असं सुद्धा म्हणतात. तेवढ्याला जुडवा जुडवा अभाज्य संख्या. बरोबर. मग काही वेळेला बघा मूळ संख्येला पर्यायी एक शब्द आहे अभाज्य संख्या ओळखा. अभाज्य संख्या. आणि याला या जुडवा असल्यामुळे याला जुडवा अभाज्य असा सुद्धा एखाद्या वेळेला आपल्याला प्रश्न टाकला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हा मुद्दा सुद्धा तुम्ही या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण. आता मित्रांनो आपण सहमूळ संख्या या संख्यांच्या जोडीला या माध्यमातून बघणार आहोत. तर सहमूळ संख्या आपण कोणाला म्हणत असतो? तर सहमूळ संख्या म्हणजे काय? याला इंग्रजीमध्ये को प्राईम नंबर्स म्हणतात. मात्र याच्या नावामुळे बरेच पालक काय असतात किंवा विद्यार्थी जे असतात तर ते थोडे कन्फ्युज होतात ते विद्यार्थी. याला मूळ संख्येमध्ये घेतात. जरी याच्या नावामध्ये मूळ संख्या ना तरी याच्या मूळ संख्येशी सरळ सरळ संबंध नाहीये. मग याची संकल्पना काय समूळ संख्येची? तर ती संकल्पना आपण या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. बघा, जर दिलेल्या संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. मग सामायिक अवयव अवयव म्हणजे काय? त्या संख्येला भाग देणारे संख्या. बरोबर. तर उदाहरणार्थ आपण बघा, जर दिलेल्या संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे सहमूळ संख्या जोडीने येतील. बरोबर. एकटी कधी नसतात सहमूळ संख्या. येते लक्षात. सहमूळ म्हणजे काय? एकमेकांसाठी मूळ आहेत ते. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये एक सामायिक अवयव नसतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर या 2 असतील, 3 असतील, 4 असतील. बरोबर. अशा पण असतील. म्हणजे फक्त जोडीने येतील याची शाश्वती नाहीये. तर बघूया आपण या समूळ संख्या कशा असतील. उदाहरणार्थ आपण समजा पहिली जोडी येतील समजा 4 आणि 15. बरोबर. ही पहिली जोडी. तर या 4 आणि 15 मध्ये किती अंक येत आहेत? किती संख्या येत आहेत? तुमच्या 2 संख्या येतात. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात? 2. तर पहिली संख्या येते आपली 4 आणि दुसरी संख्या येते 15. बरोबर. मग आता एक लक्षात घ्या. मग आता अवयव हा मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण एक एक कन्सेप्ट जोपर्यंत आपल्याला क्लिअर होती तोपर्यंत आपलं मॅथ क्लिअर होणारच नाही. मग आता संख्येचे अवयव म्हणजे काय? त्या संख्येला भाग देऊ शकणाऱ्या जेवढे संख्या असतात त्या संख्येला आपण त्या संख्येचे अवयव म्हणत असतो. उदाहरणार्थ आता एक 4 ही संख्या घेतली तर म्हणजे 4चे जर आपल्याला अवयव शोधायचे असतील तर काय करायचं? पहिल्यांदा विचार करा तर 4ला कोणते अंक भाग देऊ शकतात किंवा कोणत्या संख्या भाग देऊ शकतात? तर पहिले सुरुवात करायची 1 पासून. कारण कोणत्याही संख्येच्या सर्वात लहान जो अवयव असतो तो 1 असतो. मग आता 4ला भाग देणारा सर्वात लहान अवयव कोणता आहे? तर 1 आहे. तर 1 पासून आपण सुरुवात केली. म्हणजे 4/1 पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 पेक्षा पुढे अशी कोणती संख्या आहे का ती 4ला भाग देऊ शकते? 1 नंतर भाग देणारी संख्या आपल्याला 2 भेटते. मग 2 नंतर अशी कोणती संख्या आहे का ती 4ला पूर्ण भाग देईल? बरोबर. मग आता 3 ने काही 4ला भाग देता येणार नाही. 4 ने भाग देता येईल. म्हणजे एक लक्षात घ्या. इथं 2 मुद्दे लक्षात घ्या आता मी जे सांगतोय. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान अवयव 1 असतो. कोणतीही संख्या असू द्या. आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा अवयव जो असतो तर ती संख्या स्वतः असते. बरोबर. म्हणजे 4ला पण कशाने भागणार आहोत? 4ने. म्हणजे 4 व्यतिरिक्त आता याला दुसरा कोणताही अवयव नाहीये. लास्ट अवयव कोणता असतो त्याच्या? स्वतः ती संख्या असते. बरोबर. म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करायची अवयव शोधताना 1 पासून. बरोबर. ह्या संख्येच्या पहिला सर्वात लहान अवयव कोणता? 1. मग त्याच्यानंतर मधले अवयव शोधत असताना थोडी काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर आता 15चे अवयव आपण शोधूया. ओके. मग आता एक लक्षात घ्या. 15 मध्ये कोणता अवयव असणार आहे? 15ला भाग देणारे पहिली संख्या कोणती असेल? 1 असणार आहे. कारण सर्वात लहान अवयव काय असतो? पहिल्या कोणत्याही संख्येचा 1 असतो. त्याच्यानंतर 15ला कोणती संख्या भाग देईल? 2 भाग देणार नाही. 3ने आपण त्याला भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर 15ला 5ने भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर 15ला आपण 6ने भाग देऊ शकत नाही. 7ने भाग देऊ शकत. आणि त्याच्यानंतर बघा आपण आता 7 पर्यंत विचार केला. 7ने पण आपण 15ला पूर्ण भाग देऊ शकत नाही. बरोबर. 7ला पण 15ने भाग देऊ शकतो. आता जवळपास दिलेल्या संख्येच्या आपण निम्म्यापर्यंत आलो. बरोबर. म्हणजे 7 पर्यंत आलो. मग आता निम्म्या संख्येपर्यंत आपल्याला नाही सापडलं. म्हणजे 8ला बघायची एकदा परत चेक करून. 8ने भाग देतोय का 15ला? नाही. मग आता डायरेक्ट जम्प करायची. निम्म्यापर्यंत आलो आपण. तर डायरेक्ट त्या संख्येच्या स्वतःवर जम्प करायची. जसं आता बघा 8 पर्यंत आपण आपल्याला अवयव सापडले. जेवढे सापडले तेवढे. मग आता 9, 10 शोधत बसायची. डायरेक्ट 15ला यायचे. 15 हा लास्ट अवयव असतो. मधले कोणतेही नसतात. बरोबर. मग आता इथे लक्षात घ्या. का
आता सहमूळ संख्येची व्याख्या काय? दिलेल्या संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त असेल, लक्षात घ्या, एक व्यतिरिक्त एकही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. बरोबर. मग आता बघा, या दोघांमध्ये जर का सामायिक अवयव असेल तर तो फक्त एकच असतो. बरोबर. आणि एक या संख्याच्या व्यतिरिक्त इतर कोणते अवयव सामायिक नसतील. सामायिक म्हणजे काय? कॉमन. बरोबर. सामायिक म्हणजे काय? कॉमन. आणि इथं लक्षात घ्या मित्रांनो, आता बघा, इथं 2 आहे, इथं 4 आहे. इथं 2 आणि 4 रिपीट आलेला आहे का? नाहीये. म्हणजे या दोन संख्यांमध्ये एकच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक अवयव नाहीये. म्हणून या एकमेकांसाठी सहमूळ संख्या आहे. म्हणून या सहमूळ संख्या आहे. त्याच्यानंतर अजून एक जोडी बघूया आपण, 7 आणि 18. ठीक आहे. तर याला पण आपण या ठिकाणी क्लिअर करूया. तर समजा एक जोडी घेतली आपण 7 आणि 18ची. ओके. मग आता याच्यामध्ये सामायिक अवयव पहिल्यांदा शोधूया, आहेत की नाही. तर 7 ही पहिली संख्या घेतली आणि 18 ही आपण दुसरी संख्या घेतली. मग आता 7 जर का घेतलं तर 7च्या सर्वात लहान अवयव कोणता असणार आहे? तर 1 असणार आहे. मग त्याच्यानंतर 7 ही संख्या काय आहे? हे आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले का 7 ही मूळ संख्या आहे. मग मूळ संख्येला फक्त 2च संख्या भाग देतात. एक ती संख्या स्वतः आणि एक. याच्या व्यतिरिक्त मूळ संख्येला अवयव नसतात. म्हणजे मूळ संख्येला फक्त 2च अवयव असतात. मग आता 7 ही मूळ संख्या आहे. आपण आपली संकल्पना या ठिकाणी क्लिअर आहे मूळ संख्येची. तर इथं लक्षात घ्या, याचे 2च अवयव असतील. हा 1 आणि 7. याच्या व्यतिरिक्त 7ला दुसरी कोणतीही संख्या डिवाइड करू शकत नाही, भाग देऊ शकत. बरोबर. त्याच्यानंतर 18 बघूया आपण. आता 18 जी आहे ही संख्या मूळ संख्या नाहीये. ही कोणती संख्या आहे? ते संयुक्त संख्या आहे. कारण संयुक्त संख्येला एकापेक्षा जास्त अवयव असतात. सॉरी, 2 पेक्षा जास्त अवयव असतात. त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. मग आता बघा, 18 ही संयुक्त संख्या आहे. आता ह्या संख्येला पहिला अवयव कोणता असेल? 1. दुसरा अवयव कोणता असेल? 2. त्याच्यानंतर 3 ने पण भाग देऊ शकतो आपण 18ला. त्याच्यानंतर 4 ने भाग देऊ शकत नाही, पूर्ण भाग देऊ शकत नाही. 5 ने भाग देऊ शकत नाही पूर्ण. 6 ने भाग देऊ शकतो, 6. त्याच्यानंतर परत कोणता अवयव येईल? 6 नंतर 7 ने पूर्ण भाग जाणार नाही, 8 ने जाणार नाही, 9 ने येईल. माझा आता आपण 9 पर्यंत आलो. म्हणजे थोडक्यात दिलेल्या संख्येच्या निम्म्या संख्येपर्यंत आलो. आणि निम्म्या संख्येनंतर आलो तर 10 ने पूर्ण भाग जाणार नाही माझा. म्हणजे बरोबर. तर डायरेक्ट पुढे जम्प करायची, लास्ट नंबर 18 वर. बरोबर. मग आता याचे अवयव किती आले? 1, 2, 3, 6, 9 आणि 18 आलेले. मग आता बघा, दिलेल्या दोन संख्यांमध्ये सामायिक अवयव कोणता येतोय? फक्त 1. म्हणजे जर दिलेल्या संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त एकही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, इथं 7 हा एकच अवयव आहे आणि 7 इथं कुठेही रिपीट होत नाही. म्हणून याला काय म्हणू शकतो आपण? का ह्याच्यामध्ये एकच्या व्यतिरिक्त इतर कोणताही कॉमन अवयव नसल्यामुळे ह्या एकमेकांसाठी काय असतील? तर या को-प्राईम नंबर्स असतील, ज्याला आपण सहमूळ संख्या या नावाने ओळखत असतो. तर हा मुद्दा मित्रांनो आपल्याला लक्षात असणं अतिशय गरजेचे आहे. तर इथं बघा, तुम्ही म्हणाल का सर तुम्ही याला मूळ संख्या म्हटलं, याला परत तुम्ही संयुक्त संख्या पण म्हटलं, किंवा ही परत समसंख्या पण आहे. म्हणजे एक संख्या आहे ना, एकापेक्षा जास्त प्रकारामध्ये पण येत असते. म्हणजे असं तुम्ही म्हणणार नाही का ही संख्या, समजा 18 ही संख्या आपण समसंख्या घेतली, याचा अर्थ ती नैसर्गिक संख्या नसेल. ही समसंख्या पण आहे, ही नैसर्गिक संख्या पण आहे. त्याच्यानंतर ही संयुक्त संख्या पण आहे. कारण संयुक्त संख्येची व्याख्या काय घेतली होती आपण? का ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. 2 पेक्षा जास्त अवयव. मग आता 18 या संख्येला 2 पेक्षा बघा किती अवयव आलेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अवयव आलेत. 2 पेक्षा जास्त अवयव असतील तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर ही संख्या कोणती संख्या येईल? पूर्ण संख्या पण येते. पूर्ण संख्येची व्याख्या काय आपली? का शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्यांच्या समूह तयार होतो. तर 18 ही संख्या आपल्याला पूर्णांक संख्या सुद्धा आहे, ज्याला आपण इंटिजर्स म्हणतो, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धनसंख्या. आता ही धनसंख्या असल्यामुळे ती पूर्णांक संख्या पण आहे. म्हणजे असं पण म्हणू शकतो आपण का एक संख्या ही अनेक प्रकारामध्ये येत असते. बरोबर. तर अशा पद्धतीने तुमच्या ना अॅनालिटिकल स्टडी असणं खूप गरजेचं. त्याच्यानंतर असणार आहे आपलं 3 आणि 20. आता 3 आणि 20 घेतलं आपण. आता 3 आणि 20 ह्या दोन संख्या घेऊया. बघूया आपण ह्या एकमेकांसाठी सहमूळ संख्या आहेत. तर मित्रांनो, हे 3 आणि इकडे 20. मग आता याच्यामध्ये आपण या दोघांचे विश्लेषण करूया. तर याच्यामध्ये सामायिक अवयव येतोय की नाही येतोय आणि कोणकोणते येत आहे. तर बघा, 3च्या पहिला सामायिक अवयव काय असेल तुमच्या? 1 असणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 ही संख्या मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या आल्यानंतर लॉक करायचे का 2च अवयव असतात त्याला. एक ती संख्या स्वतः आणि 1. आता 1 तर आपण ऑलरेडी घेतला तर उर्वरित राहतो. मग 3 हा एक अवयव म्हणजे 2च अवयव असणार आहे. आता 20 ला पहिला अवयव कोणता असेल? 1.
त्याच्यानंतर 20ला कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? एक पेक्षा मोठी संख्या शोधा. 2. 2 पेक्षा आता कोणती मोठी संख्या आहे? 3ने 20ला पूर्ण भाग जाणार नाही. 4ने जे 4 नंतर 5ने भाग जातो. 5 चोक 20. त्याच्यानंतर 6ने भाग जाणार नाहीये. 7ने जाणार नाहीये. 8ने पूर्ण भाग जाणार नाहीये. 9ने पूर्ण भाग जाणार नाही. मग भाग जातो डायरेक्ट 10ने. बघा एकदा 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने भाग जातो, 5ने भाग जातो, 6, 7, 8 बरोबर 9 हे अंक पूर्ण 20ला भाग देणार नाही. त्याच्यानंतर मग कोणती संख्या राहते? 10ने आपण 20ला पूर्ण भाग देऊ शकतो. मग आता इथं लक्षात घ्या, याच्यामध्ये सामायिक अवयव कोणता आहे? फक्त एक व्यतिरिक्त जर दिलेल्या संख्यांमध्ये सामायिक अवयव नसेल तर त्या संख्येला आपण को प्राईम नंबर्स म्हणतो किंवा सहमूळ संख्या म्हणत असतो. येते लक्षात? सहमूळ बरोबर. एक हे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कॉमन अवयव फक्त एकच असतो. मग आता याच्यामध्ये बघा, हा 3 जर का आपण विचार केला तर 3 इथं रिपीट नाहीये, म्हणजे कॉमन आहे का तो अवयव? नाही. म्हणून हे एकमेकांसाठी काय असतील? सहमूळ संख्या असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया पुढचे एक्झाम्पल याच्यातलं. आता मित्रांनो 4, 9 आणि 11. आता 4, 9 आणि 11. मग आता याच्यात जर का आपण बघितलं 4, 9 आणि 11 मध्ये, तर याच्यातलं काय असणार आहे? ओके, तर या 3 संख्या आलेल्या आहेत. बरोबर. मी अगोदरचे जे एक्झाम्पल घेतलेले ते फक्त 2-2 संख्यांचे घेतले. आणि याच्यामध्ये तुमचा एक माइंडसेट तयार होऊ शकतो का सहमूळ संख्या पण 2च असतील? नाही. जोडमूळ संख्या फक्त 2 असतात. पण सहमूळ संख्या 2 असतील, 3 असतील, 4 असतील, पण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील काय? बरोबर. आता एकाच संख्येला आपण सहमूळ संख्या म्हणू शकत नाही. सह म्हणजेच काय? दोघांची आपल्याला तुलना करायची. मग आता बघा इथं 3 संख्या आलेल्या आहेत. मग या 3 संख्या सहमूळ संख्यांच्या समूह आहे का? तर बघा हा 4 घेतला आपण या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण 9 घेतलेले आता आणि त्याच्यानंतर आपण 11 घेतलं. तर किती आपण नंबर्स घेतलेले आहेत या ठिकाणी? 3 नंबर्स घेतले. मग त्या तिघ नंबर्स मध्ये पहिला कॉमन अवयव कोणता असेल? 1. याच्या पण असणार आहे 1 आणि याच्या पण कोणता असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, आणि फॅक्टरला आपण इकडं मराठीमध्ये अवयव म्हणत असतो. मग 4 ह्या संख्येला पहिला जो अवयव असेल तो 1 असणार. मग आता 1 नंतर पुढची कोणती संख्या आहे? कधी 4ला पूर्ण भाग देईल तर ती 2 आहे. त्याच्यानंतर 2 नंतर 3ने भाग देणार आहे का 4ला? नाही. मग कोण भाग देणार आहे 4ला? स्वतः 4 देणार आहे. ओके, म्हणजे 1, 2 आणि 4 ह्याचे अवयव आलेले आहेत. त्याच्यानंतर 9च्या सर्वात लहान अवयव 1. 9ला 1 नंतर कोणती संख्या भाग देऊ शकते? 2 देणार नाही, 3ने पण भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर 3 नंतर 4ने भाग देता येणार नाही, 5ने भाग देता येणार नाही. आता 9 पेक्षा 4 आणि 5 पर्यंत आपण निम्म्यापर्यंत आलो. मग 4ने भाग जात नसेल ना 5ने भाग जात नसेल तर डायरेक्ट पुढे जम्प करायची, स्वतः 9 वर करायची. त्याच्यानंतर आता 11चे अवयव शोधूया आपण. आता 11 ही संख्या काय आहे? मूळ संख्या आहे. तर लगेच विचार करायचे, जास्त विचार इथं मध्ये करायचे नाहीये. मूळ संख्या आहे म्हणून डायरेक्ट याला 2 अवयव आहेत, 1 आणि 1. मग आता आपण बघूया या 1च्या व्यतिरिक्त 1 तर कॉमन अवयव असेल तर चालतो तो समूळ संख्यांसाठी, कारण कोणत्याही अवयवाला कोणत्याही संख्येला एक फॅक्टर असतोच. मग आता याच्या व्यतिरिक्त ज्या संख्या राहतात, आता 2 आणि 4, जसं आता 2 दिसतोय का याच्यामध्ये? नाही दिसत पुढे. बरोबर. 4 दिसतोय का? नाही दिसत. त्याच्यानंतर 3 कॉमन आहे का तिघ संख्यांमध्ये? नाही कॉमन आहे. 9 तिघांमध्ये कॉमन आहे का? नाहीये. 11 कॉमन आहे का सर्वांमध्ये? नाहीये. म्हणजे इकडचे जे नंबर्स येत आहेत ना, याच्यामध्ये कोणताही नंबर्स आहे ना कॉमन नाहीये. एक कॉमन असेल चालेल, परंतु पुढे कोणताही अवयव कॉमन नसेल तर त्या संख्यांच्या समूहाला आपण सहमूळ संख्या म्हणत असतो. बरोबर. त्या संख्यांच्या समूहाला आपण सहमूळ संख्या म्हणतो. त्या समूहामध्ये मग 2 संख्या असतील, 3 संख्या असतील तर 4 संख्या असतील. आता मित्रांनो ही जी संकल्पना आहे ना, ही आपण एवढी विस्तारात का बघितली? समजा जर का तुम्ही लसावी मसावी शोधत असाल, विशेषतः मसावी, बरोबर, तर तेवढ्याला एक लक्षात घ्या, जर आपल्याला दिलेला संख्या सहमूळ संख्यांच्या समूह दिसला, मग त्या 2 संख्या असतील, 3 संख्या असतील, तर सहमूळ संख्यांच्या मसावी हा नेहमी 1 असतो. बरोबर. कारण मसावी नेहमी एकच का असतो बरं सहमूळ संख्यांच्या? आता बरेच संदर्भ पुस्तकांमध्ये ते लिहिलेलं असतं की बाबा सहमूळ संख्यांच्या मसावी 1 असतो, पण तो का असतो? मसावी म्हणजेच काय? महत्तम सामायिक विभाज्य. सॉरी, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर मसावीमध्ये महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय असतो? मसावी. मग आता विभाजक कोणता आलेला आहे सर्व तिघ संख्यांना? सामायिक कोणता विभाजक आहे? तो एकच आहे. आणि एक व्यतिरिक्त मोठ्यात मोठा याला विभाजक नाहीये. मोठ्यात मोठा विभाजक नाहीये. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो? सहमूळ संख्यांच्या मसावी हा नेहमी 1 असतो.
मग त्याच्यानंतर सहमूळ संख्यांच्या लसावी हा त्यांच्या आपापसातील गुणाकारा एवढा असतो. मग आता आपापसातील गुणाकारा एवढा असतो असंच का म्हटलेलं असेल इथं? कारण हे जे अवयव आहेत ना, हे कॉमन अवयव नाहीये. आणि जेव्हा लसावी काढताना असताना जेव्हा आपण अवयव पद्धतीने लसावी काढत असतो, जेव्हा कॉमन अवयव नसतील तर ते कॉमन अवयवाच्या काय करतो आपण, कॉमन नसणाऱ्या अवयवांच्या काय करतो, गुणाकार करतो. म्हणून सहमूळ संख्यांच्या लसावी हा त्यांच्या आपापसातील गुणाकारा एवढा असतो. बरोबर. मग आता इथं बघा, आता इथं आपापसातील गुणाकार काय करायचं, आता अवयव बाजूला ठेवा. इथं या संख्यांच्या आपापसातील गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, यांच्या लसावी असणार आहे. फक्त तुम्ही दोनच मुद्दे लक्षात घ्या, का सहमूळ संख्यांच्या मसावी हा नेहमी एक असतो आणि सहमूळ संख्यांच्या लसावी हा त्यांच्या आपापसातील गुणाकार एवढा असतो. म्हणजे यांच्यातील आपापसातील जो गुणाकार असणार आहे. बरोबर. आता आपापसातील गुणाकार काय करतोय, कारण यांच्यामध्ये एकही कॉमन अवयव नाहीये म्हणून यांच्यामध्ये आपण गुणाकार करतो. येते लक्षात. फक्त आपण एखाद्या संदर्भ पुस्तकात लिहिलेलं आहे, एखाद्या गाईडमध्ये लिहिलेलं आहे म्हणून डायरेक्ट त्याला ऍज इट इज कॉपी करू नका. त्याच्या मागे काय भूमिका आहे, तर तो गुणाकारच का घेतो आपण लसावी काढत असताना, कारण यांच्यामध्ये कॉमन अवयव नसतो. कॉमन अवयव नसेल मग तेवढ्याला आपण काय करतो, त्या संख्यांच्या आपापसातील गुणाकार करतो आणि लसावी काढतो. म्हणून यांच्या लसावी हा कायम आपापसातील गुणाकार असतो आणि त्यांच्या मसावी हा नेहमी एक असतो. मसावी नेहमी एक असण्याचे कारण काय, त्याच्यामध्ये कॉमन अवयव जो येतो एक आणि एकपेक्षा दुसरा कोणताही कॉमन येत नाही. म्हणून महत्तम सामायिक विभाजक जो असणार आहे याच्यातला तो एकच असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स याची अगदी डिटेल व्याख्या आणि कन्सेप्ट समजून घेतलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर याच्यावर कशाही स्वरूपातले क्वेश्चन्स आले तरी सुद्धा तुम्ही रेडी असणं गरजेचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सहमूळ संख्या या ठिकाणी संपवलेल्या आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन संकल्पना समजून घेतलेल्या आहेत, एक जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय शिकलो याचे एक थोडक्यात आपण सारांश घेऊया. तर सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्येची व्याख्या लक्षात घेत असताना या दोघांना आहे ना आपापसाची तुलना करून याचा अभ्यास करा. जोडमूळ संख्येमध्ये ना आपल्याला मूळ संख्यांचा विचार करायचा असतो. मूळ संख्येचा विचार करायचा असतो म्हणजे लगतच्या मूळ संख्यांमध्ये 2 अंकांचे अंतर असेल तर त्या संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो आणि जोडमूळ संख्या नेहमी जोडीने येतात. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या येतात. त्याच्यानंतर सहमूळ संख्या दिलेल्या संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त इतर सामायिक अवयव नसतो. म्हणजे एक व्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतो. आणि सहमूळ संख्याच्या समूहामध्ये 2 संख्या असतील, 3 संख्या असतील, 4 संख्या असतील, पण एक टाइम लक्षात घ्यायचे तर त्यांच्यामध्ये सामायिक अवयव हा फक्त एकच असतो. एकच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो. मग अशा जोडीला आपण काय म्हणतो, तर सहमूळ संख्यांची जोडी म्हणत असतो. आणि सहमूळ संख्यामध्ये नाव जरी मूळ संख्या आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त मूळ संख्या जी असतील असं नाहीये. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला विषम संख्या पण येईल. मूळ संख्येच्या संदर्भात याच्यातून विचार करू नका. ठीक आहे. तर मला विश्वास आहे की तुम्हाला नक्की ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालेली असेल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊया.